त्यागबाई जीवनाचे संस्कार, आपण जे त्यागबाई जीवन जगले, आपण जे वैराग्यबाई जीवन जगले, त्या त्यागबाई जीवनाचे संस्कार त्यांचे सत्शिष्य श्री योगी बापूंवर ते संस्कार टाकले आणि आपल्या कार्याचा वसा, आपल्या भविष्य प्रचार आणि प्रसाराचा वसा त्याची जबाबदारी, त्याचा प्रयत्न अभिनंदनीय आहे. त्यांचा जो त्यांनी केलेला प्रयत्न प्रशंसनीय आहे. मी आमच्या समस्त कविश्वर कुलाच्या वतीने, त्याचप्रमाणे खामनीकर परिवाराच्या वतीने, आमच्या समस्त खामनीकर या गादीच्या सर्व शिष्य गाद्या, उपगाद्या, सर्व धातू गाद्या, त्या समस्त कविश्वर कुळाच्या वतीने आदरणीय पूजनीय महंत श्री योगी बापूंना हार्दिक शुभकामना व्यक्त करतो, हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. त्यांच्या हातून अशाच प्रकारचं धर्मकार्य घडत राहो, त्यांच्या हातून धर्माची सेवा घडत राहो, त्यांच्या हातून ही समाजाची सेवा घडत राहो, समाजाच्या रडणाऱ्यांच्या अश्रू पुसण्याचं श्रेय त्यांना लाभत राहो, अनेकांचं दुःख दूर करण्याचं श्रेय त्यांना प्राप्त हो आणि उखळाईची प्रसन्नता कृपा श्री गोविंदप्रभू महाराजांची कृपा त्याच्यावर वर्षत राहो अशी शुभकामना व्यक्त करून माझ्या लाभलेल्या विचारांना मी विराम देतो. आणि माझ्याकडे आज ही कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपवून माझा जो त्यांनी सन्मान केला त्याबद्दल या सर्व आदरणीय बापू आणि त्यांच्या सर्व संयोजक मंडळाचं मी कृतज्ञता व्यक्त करून आणि थांबतो. धन्यवाद बाबाजी. आपण एकदा टाळ्या वाजवून बाबांचं स्वागत करायचं आहे. आपण या ठिकाणी कार्याध्यक्ष विचार ऐकलेले आहेत. या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री तथा गृहमंत्री श्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. आपण एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. अवघ्या 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांचं आगमन या ज्ञानपीठावरती होईल. या ठिकाणी आदरणीय परमपूजनीय डॉक्टर युवराजजी शास्त्री महानुभाव यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तरी सुद्धा आयोजन समितीच्या वतीने सहर्ष स्वागत. अशी आमची बरीच महानुभाव मंडळातली आचार्य मंडळी या ठिकाणी विविध क्षेत्रातील कोणी संशोधक आहेत, कोणी डॉक्टरेट आहेत, अशी बरीचशी मंडळी या ठिकाणी आलेली आहे. कीर्तनकार आहेत, भागवतकार आहेत, कथाकार आहेत, अशी सर्व या गुरुजनांना दंडवत प्रणाम करतो. ज्या क्षणाची आपण खऱ्या अर्थानं आतुरतेने वाट पाहत होतो, प्राध्यापक मोहनजी बाबुळगावकर आपल्याला विनंती, आपण इकडे ज्ञानपीठाकडे या.